आज मी आली होते देहरा दुबईच्या बिगेस्ट मार्केटमध्ये. तर तिथं जाण्यापर्यंत आम्हाला जवळपास 5 ते 5.5 किलोमीटर चालत जावं लागलं, ते पण हायवेवरून. खूप म्हणजे खूप आम्ही दमलो. पुन्हा आत गेलो, नॉर्मलच मॉलसारखं वाटत होतं. पण या मॉलमध्ये व्हेजिटेबल मार्केट, मीट मार्केट, फिश मार्केट आणि चिकन मार्केट हे सगळंच होतं. पहिल्यांदा आम्ही व्हेजिटेबल मार्केटमध्ये बघायला गेलो, तर तिथं आम्हाला खूप जास्त स्वस्त भाजी बघायला मिळाली. त्यानंतर मेन म्हणजे आम्ही फिश मार्केटमध्ये गेलो. आत गेल्यानंतर सगळ्यात पहिला आम्हाला हे नॉर्मल फिशचा शोज बघायला मिळाला. आणि हे नॉर्मल इंडियन घरामध्ये असतंच. ते म्हणतात नाही, तो ट्रेलर हे अभि पिक्चर बाकी हे, तेच आमच्यासोबत घडलं. जसं जसं आम्ही पुढे चालत गेलो, इतके भयानक मासे बघायला मिळाले नाही. क्रॅब्स, टॉटॉईज, इलाईज, नावं पण मला आठवना त्यांची, असले बघायला मिळाले. हे जिवंतच होते पाण्यामध्ये. हे रशिया किंवा आणखीन वेगवेगळ्या कंट्रीजमधून ना त्यांना एक्सपोर्ट केलं जातं. भयानक वाटते बघायला. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेल की आपण नॉर्मल फिश मार्केटमध्ये कशा पद्धतीने मासा घेतो, त्याचं क्लिनिंग किंवा काय काय मेथड्स आहेत ना, खूप भारी इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तुम्हाला. आजच्या ब्लॉगमध्ये फक्त तुम्हाला हे सगळं दाखवायचं होतं, म्हणूनच ब्लॉग म्हणजे बनवला. आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. बाय.